आणि आत्ता आपण आरडारीच्या पुलावर आहोत आणि इथून एक मार्गी हा रस्ता आहे। इथे पोलीस बंदोबस्तसुद्धा आहे। टू व्हीलरचं पार्किंग इथे 30 रुपये आहे बघा आणि आमच्या 2 गाड्या आहेत 60 रुपये देऊन। हे 50 रुपयामध्ये 6 चमचे आणि 6 बाउल आणि कुठचंही तुम्ही घेऊ शकता। हे मोठं दुकान आहे सर्वात। इथे लोक सेवा आणि सकाळी आपण जेव्हा आलो ना त्या लोकसेवामध्येच नाश्ता केला। तुम्ही जर येत असाल ना तिथे या हॉटेलमध्ये या। हे बघा या ठिकाणी थोडासा क्रॉसवाला पाळणा आहे, या ठिकाणी उभावाला पाळणा आहे, या ठिकाणी ब्रेक डान्स आहे, इथे ड्रॅगन आहे, त्यानंतर इथे लहान मुलांची इथे रेल्वे आहे, त्यानंतर बाईक आहे, त्यानंतर समोर ना इथे मौत का गोवा दुसरा ट्राय चालू करतायत काका। नाही बेरीज किती 12 13ला प्राइस भेटलाय। अरे वा वा वा। प्रसादाचं ताट इथे आलेलं आहे। मग अशी ह्या घेऊन गेलेल्या माते की जय, श्री देवी भराडी माते की जय, श्री देवी भराडी माते की जय। पॅराशूट आलेलं आहे इथे। जसं मुंबईला FS आहे जे FS मार्केट आहे तसंच ना इथे अंगणवाडी जत्रेला ना आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे इथे कपडा मार्केट। म्हणजे मसुराची जी लाईन आहे ना त्या लाईनला सगळेच तुम्हाला इथे कपड्याचे दुकानं इथे पाहायला भेटले। या ठिकाणी हे पिशव्या आहेत 100 रुपये आणि 50 रुपये आणि हा देवीचे जे फोटो आपल्याला पाहायला भेटतात ना ते बघा ते तुम्हाला बार्गेनिंग करून घ्यावे लागतील। 100 रुपये बोललेत पण आम्ही 90 रुपयाला हे फोटो घेतलेले आहे। अंगणवाडी जत्रेमधलं सर्वात मोठं दुकान हे बघा चादरचं ना। या ठिकाणी ना ही काच बॉटल आलेली आहे आणि ह्याची प्राइस 50 रुपये आहे। आतमध्ये काच आणि वरती प्लास्टिक। ठिकाणी ना इथे गर्दी जमलेली आहे 200ला 4 म्हणून इथे कुठलेही ड्रेस पीस इथे 200ला 4। आता आपण आलो आहोत वस्त्रगायाच्या स्टॉलला। नमस्कार मंडळी, मी अर्षद चव्हाण तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या चॅनलवर अर्षद चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन बघून आलो आहे। तर आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026 आज मी आहे मालवणमध्ये आणि सर्वांनाच माहिती आहे 9 तारीखलाच म्हणजेच आजच्या दिवशी श्री आई भरडी देवीची जत्रा म्हणजेच अंगणेवाडीची जत्रा आहे। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तेव्हा आपण पदयात्रा केलेली, त्याचा व्हिडिओ आलेला आहे यूट्यूबवर, लवकर जाऊन बघा। सकाळी आम्ही म्हणजे आजच्याच दिवशी सकाळी जाऊन पहाटे 3 वाजता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आता वेळ झालेली आहे संध्याकाळची म्हणजे आता रात्र झालेली आहे। तर आता रात्रीच्या वेळी आपण आता चाललेलो आहोत जत्रा फिरण्यासाठी। तर जत्रेला कुठली कुठली दुकानं लागलेली आहेत, काय काय आपल्याला पाहायला भेटत आहेत, नाहीतर गर्दी कशा प्रकारे आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। चला जास्त वेळ न करता आपण जाऊ अंगणेवाडीमध्ये आणि जत्रा कशा प्रकारे आहे ना ते पाहायच्या व्हिडिओमध्ये। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला मंडळी, आपण आता निघालेलो आहोत आणि आत्ता आपण आरडारीच्या पुलावर आहोत आणि इथून एक मार्गी हा रस्ता आहे। इथे पोलीस बंदोबस्तसुद्धा आहे आणि भरपूर लोक आता अंगणेवाडीच्या दिशेने प्रस्थान करत आहेत। हे बघा 2 व्हीलरने 4 व्हीलरने आणि पोलीस बंदोबस्तसुद्धा इथे कडक करण्यात आलेला आहे। जर गाडी जर एक इथून येत असेल मोठी गाडी तर त्या ठिकाणी गाडी ते थांबवले वगैरे जात आहेत। तर आपण आता त्या दिशेने डायरेक्ट आता अंगणेवाडीकडे चाललो आहे आणि लोक वगैरे थांबलेली आहेत म्हणजे STची वाट पाहत आहेत। म्हणजे ST येणार त्यामध्ये लोक चढून अंगणेवाडीला सुद्धा जातील या हेतूने सुद्धा। चला आता आपण डायरेक्ट भेटू अंगणेवाडीमध्ये। गाडी सुटली आपली आणि आपण आता मार्गस्थ होतोय अंगणवाडीच्या दिशेने जायला। गाडी आता आपण पार्किंगच्या एरियामध्ये लावत आहोत। बापरे, आहे ना इथून जायचं आपल्याला। टू व्हीलरचं पार्किंग इथे 30 रुपये आहे बघा आणि आमच्या 2 गाड्या आहेत 60 रुपये देऊन। आपण आता निघालेलो आहोत मंदिराच्या दिशेने म्हणजे जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी आणि या ठिकाणी भरपूर मोठा एरिया आहे पार्किंगचा। हे बघा आत्ता हा असा दिसतोय। चला
आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये आणि जत्रा कशा प्रकारे भरली आहे ते पाहूया। या ठिकाणी इथे गाडी मस्तपैकी सजवण्यात आलेली आहे बघा, आई भराडी देवीच्या जत्रेनिमित्त। तर इथे भरपूर सारे गाड्या लागल्यात, तर आता आपण जाऊया आतमध्ये। या ठिकाणी इथे घरात लागणारे जे प्लास्टिकच्या गोष्टी आहेत ना, त्यांची दुकानं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत बघा। त्यानंतर आपण सकाळी आलेलो तेव्हा कुठची दुकानं उघडी नव्हती, पण आता जत्रेनिमित्त सगळी दुकानं इथे खुली झालेली आहेत। या ठिकाणी स्टार्टिंगलाच भांड्याची दुकानं, त्यानंतर बॅग्स आहेत, त्यानंतर ओटीची दुकानं आपल्याला पाहायला भेटत आहेत, कपड्यांची दुकानं आहेत। जर कोण इथे येत असेल अंगणवाडी जत्रेला, त्यांना असं सगळ्या गोष्टी म्हणजे जे काय पाहिजे असेल गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या जत्रेला भेटून जातील। ठिकाणी इथे प्रत्येक घरना इथे लाइटिंगने इथे सजवण्यात आलेलं आहे। म्हणजे कुठच्याही घरात तुम्ही जर गेलात ना, तर या ठिकाणी लाइटिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडे जेवण वगैरे असतं, जर तुम्ही तिथे गेलात ना तर जेवणाची सोयसुद्धा होऊन जाते आणि प्रसादसुद्धा असतो। तर आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत जत्रेमध्ये। तर इथे आता व्यवस्थित चालता येत आहेत, पण जर आपण थोडंसं पुढे जरी चालत राहिलो ना, तर आपल्याला भरपूर गर्दी पाहायला भेटेल। आज आपण एवढे सुटसुटीत चालतोय, पण पुढे जर आपण हे चालू ना तर खूप भारी वाटेल, पण तसं होणार नाही, कारण गर्दी ही वाढत चालली आहे। आता वाजलेले आहेत 9:30, पण 9:30 वाजता एवढी गर्दी आहे। नंतर विचार करा की जर 10, 10:30, 11 वाजतील तर किती गर्दी होईल। ठिकाणी इथे 3D प्रिंटेड वाले फ्रेम आलेले आहेत, हे बघा। त्यानंतर इथे समोर ना इथे तांदळावर नाव टाकून भेटेल त्याचं इथे दुकान आहे, आणि विविध प्रकारचे जे किचन्स भेटतात त्याचं असं एक्सपेन्सिव्ह दुकान या ठिकाणी पाहायला भेटतात। या ठिकाणी कॅपचं दुकानसुद्धा आहे। त्यानंतर इथे स्टीलची भांडी, जर्मनची भांडी या ठिकाणी आहेत। तर या ठिकाणी ना इथे मोठं दुकान आहे सर्वात, इथे लोकसेवा, आणि सकाळी आपण जेव्हा आलो ना त्या लोकसेवामध्येच नाश्ता केला। तुम्ही जर कोण येत असाल ना, इथे या हॉटेलमध्ये या आणि मस्तपैकी नाश्ता करा। हे 50 रुपयामध्ये 6 चमचे आणि 6 बाउल आणि कुठचंही तुम्ही घेऊ शकता। हे 50 रुपये आहे। तर आम्ही घेतलेलं आहे हे बघा, 100ला इथे 6 आहेत, आणि हे सुद्धा आता हे किती रुपये? 100ला 3 मोठे बने, 100ला 3, हे सुद्धा 100ला 6 छोट्या बना। तर इथे ना 10 मिनिटामध्ये कुठलंही जर टी शर्ट असेल ना त्याच्यावर तुम्हाला प्रिंट वगैरे काढून भेटणार आहे। तर हे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। तर आपण आलेलो आहोत आता गेट नंबर 1 कडे, म्हणजे मालवणच्या दिशेने जर तुम्ही येत असाल ना त्या दिशेने जे गेट नंबर 1 आहे तिथे। आणि गर्दी बघा किती आहे ती भाविकांची। आणि या ठिकाणी इथे मोठं चष्माचं दुकान आहे। मगाशी आपण लोकसेवा हॉटेल बघितलं, आता हे हॉटेल आहे ते म्हणजे जनसेवा। हे बघा त्यांची सगळी दुकानं आहेत, पण फक्त नाव चेंज आहेत। त्यांनी सुद्धा असेच दुकान मोठ्याच्या मोठं टाकलेलं आहे। आणि हे आहे प्रवेशद्वार, हे आहे प्रवेशद्वार 1 मालवणचं। त्यानंतर ना इथे ना एक युनिक आलेलं, मगाशी क्षितिज सुंदरीने व्हिडिओ टाकलेला, नारळाचं तेल, त्यानंतर खोबरा वाटी वगैरे, तर या ठिकाणी पाहायला भेटतात बघा। तर या ठिकाणी कोकोनट मास्टरचं दुकान नावाचं आहे। त्यांनी असे विविध प्रकारचे तेल आहेत, वाटी आहेत, अशा प्रकारे ते दुकान केलेलं आहे। तर आता आपण पुढे जातोय, तर प्रसादाची इथे वेळ झालेली आहे। तर इथे अंगणे कुटुंबीय प्रसाद घेऊन चाललेले आहेत देवीकडे, हे बघा। तर गेट नंबर 1 मधून आतमध्ये प्रवेश करत आहेत। तर आता आपण पुढे जाऊया। तर या ठिकाणी इथे कुठलंही नाव आपल्याला भेटणार लाकडी 50 रुपयाला। आता आपण चाललेलो आहोत खालच्या दिशेने, जो खाली रोड जातो ना तिथे चाललेलो आहोत। रोहिणी राणे, सतीश राणे,
तर आता आपण बरोबर मंदिराच्या समोर आहोत आणि गेट नंबर 3 आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. हा बघा, तर इथे 5 धारक जे आहेत ना, प्रमुख अतिथी, विशेष अतिथी, त्यांच्या जाण्यासाठी ही रांग आहे. तर आता आपण गर्दीच्या दिशेने पुन्हा प्रस्थान करतोय. हे बघा, तर ठिकठिकाणी इथे बॅनर लागलेले आपल्याला पाहायला भेटतात आई भराडी देवीचे. या ठिकाणी कोणताही टेडी आपल्याला 100 रुपयामध्ये पाहायला भेटतोय. आता आपण ज्या ठिकाणी गेम झोन आहे त्या ठिकाणी चाललेलो आहोत. या ठिकाणी पाळणे, ब्रेक डान्स, तर या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण इथे खाऊ गल्ली आहे. तर आतमध्ये आपल्याला भरपूर अशी गर्दी आपल्याला पाहायला भेटते. ज्या ज्या ठिकाणी आपण जेव्हा जाऊ ना तिथे आपल्याला गेम दिसत आहेत. तर या ठिकाणी इथे बाटलीमध्ये रिंग टाकून बॉटल काढणेचा गेम आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात ते म्हणजे आपल्याला पाळणा इथे पाहायला भेटतो आहे. ते हा छोटा आहे, त्या ठिकाणी भरपूर मोठा आहे. तर त्यानंतर ड्रॅगन आहे, ब्रेक डान्स आहे. छोट्या मुलांना खेळण्यासाठी इथे ना छोटे झोपाळेसुद्धा आहेत. त्यानंतर हा बघा, हार्ड जो ड्रँगर आहे तो सुद्धा आहे. तर हा जो पूर्ण जो एरिया आहे ना तो पूर्णच्या पूर्ण इथे आपल्याला पाहायला भेटतो गेम झोनचा. आता आपण आलेलो आहोत इथे गेम झोनमध्ये आणि इथे बघा या ठिकाणी थोडासा क्रॉसवाला पाळणा आहे, या ठिकाणी उभावाला पाळणा आहे, या ठिकाणी ब्रेक डान्स आहे, इथे ड्रॅगन आहे. त्यानंतर इथे लहान मुलांची इथे रेल्वे आहे, त्यानंतर बाईक आहे, त्यानंतर समोर ना इथे मौत का गोवा, त्यानंतर इथे मिकी माऊस. त्यानंतर बघायला गेलात तर तुम्ही इथला विमान पाहायला भेटणार आहेत, 4 व्हीलर भेटणार, घोडागाडी पाहायला भेटणार आहेत. तर या ठिकाणी पूर्ण जो एरिया आहे ना तो इथे पैसा वसूल म्हणजे इथे गेम झोन आपल्याला पाहायला भेटतोय. मंडळी आपण विचारलं इथे 100ला ना इथे 4 बॉल आपल्याला भेटणार आहेत आणि तो बॉल ना एका वेळी जर मारला तर तुम्हाला कुठलंही बक्षीस आपल्याला भेटणार आहे. हा ट्राय करतायत. अरे एक ट्राय चुकलाय, दुसरा ट्राय चालू करतायत काका. नाही, 2 उरलेत, 4 पडलेत ग्लास. असे एकावर एक मनोरे रचलेत आणि 2 चान्स गेलेत. तिसरा चान्स आहे, नाही. लास्ट चान्स. अरे नाही, 1 ग्लास उरलाय, सगळे चान्स गेले. 100 रुपयाला 4 चान्स ते गेलेले आहेत. मंडळी ना आता आपण आलेलो आहोत 1 2 3 4 5 6 बॉल आहेत. प्लस केल्याच्या नंतर त्याची बेरीज एवढी येणार आहेत त्यांना ते गोष्टी भेटणार आहेत. म्हणजे हे बघा, हे आहेत किती रुपयाला किती काय काय आहे. 22 रुपयाला काय, 23ला 22 बेरीज झाली तर किती आहे, 23ला आहे, 24ला किती आहेत आणि 36 जर झाली ना 6 बॉलचे 6मध्ये गेलेत तर तुम्हाला TV भेटणार आहे, स्पीकर आहे. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे ज्याची बेरीज ना एवढी होणार आहेत. तर चला आता आपला महेंद्र दादा ट्राय करतोय. तर संदेश, महेंद्र दादा आणि पराग दादा आता गेम खेळणार आहोत आपण. हे लक्षात ठेव, बेरीज बघ एवढी आहे त्या हिशोबाने मार आणि कुठे कुठे काय आहे ते पहिले लक्ष दे. या नंबरवर पुढचे गिफ्ट आहेत ते. एक, 3 झाले. ला गेला बॉल. किती आले बेरीज? बेरीज किती?
12 13ला प्राइस भेटलाय. अरे वा वा वा, 50 रुपयामध्ये एक तुला प्लेट भेटली आहे छोटीवाली. मान्य कर. आणि आपण आता जाऊया, चला. आता आपण आहोत बरोबर मंदिराच्या समोर आणि हे जे सगळं प्ले झोन आहे ना, म्हणजे गेम झोन आहेत त्याच्या बरोबर मागे. आणि इथून ना हे मंदिर सुंदर असं वाटतंय. आणि ते लाइटिंग जी केलेली आहे ना, जे विद्युत रोषणाई केलेली आहे ना, ती बघा मंदिराला खूप सुंदर असं वाटतंय. तर प्रसादाचं ताट इथे आलेलं आहे. मग अशी ह्या घेऊन गेलेल्या देवी आहेत. भराडी माते की जय. श्री देवी भराडी माते की जय. श्री देवी भराडी माते की जय. त्यानंतर जेव्हा घरात जाईल ते देवाऱ्यात ठेवतील. त्यानंतर इथे जेवणाला सुरुवात होईल. आपण आता राणे कुटुंबियांकडे आलेलो आहोत आणि हे बघा, तर आता बसायची मस्तपैकी त्यांनी सोय केली आहे घराच्या अंगणामध्ये. आणि इथे आता जेवणासाठी आपण बसलेलो आहोत. तर जेवणाचा मेनू असणार आहेत पुऱ्या आहेत, फ्लॉवर भाजी आहे, वाटण्याची उसळसुद्धा आपल्याला पाहायला भेटते, प्रसादसुद्धा आहे. हे बघा, सगळे कुटुंबीय एकत्र जमून इथे सगळ्यांना इथे वाढत आहेत जेवण. तर हे बघा जेवण आहे रेडी ना. आता आपण जेवलेलो आहोत आणि जेवण करून ना आपण निघालेलो आहोत आपल्या परत जत्रेच्या दिशेने. आणि तुम्ही जे मागे पाहताय ना, इथे सुद्धा जेवण आहे. आपण जिथे होतो तिथे सुद्धा जेवण आहे. तर समोरसुद्धा जेवण आपल्याला आहे. तर आपल्याला जिथे जेवण जेवायचं असेल ना, तिथे तुम्ही जेवण जेवू शकता. तर ना या ठिकाणी मंडळी सर्वात मोठं खेळण्याचं दुकान इथे लागलेलं आहे. हे बघा, 100 रुपयाला कोणतेही खेळणं तुम्ही घेऊन जाऊ शकता. एवढं मोठं ते खेळण्याचं दुकान लागलेलं आहे. तर आता आपण एक्झिटच्या दिशेने आपण बाहेर पडतोय. हे बघा, तर या ठिकाणी ना इथे आपल्याला सिंदूरचं इथे दुकान आपल्याला पाहायला भेटते इथे. आणि चला, ज्या ठिकाणी ना इथे गर्दी जास्त असते ना, त्या ठिकाणी आता आपण आहोत. बघा, म्हणजे चेंगराचेंगरीच्या एरियामध्ये आहोत आपण आता. शंकर नाईक यांचे नातेवाईक आशिष आणि नाईक आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे वाट पाहत आहे. कणकवलीच्या दिशेने. अजय नाईक यांचे नातेवाईक संतोष परब तर इथे ना पावसकरांचं इथे मिठाईचं दुकान आपल्याला पाहायला भेटतं इथे मोठं. ठिकाणी इथे गर्दी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी स्वच्छतागृह आहे. त्या ठिकाणी जी वाट आहे ती कणकवलीच्या दिशेने जाते आणि पुन्हा रिटर्न इथे खाली जाते. त्यामुळे इथे 3 ठिकाणी इथे 3 वाटा असल्यामुळे इथे गर्दी जमलेली आहे. बघा, गर्दीच्या वाटेने जास्त आपण जात नाही आहोत. तर एक दिशा मार्ग जो आहे तो आम्ही पत्करला इथे. तर हे आहे श्रीदेवी अंगणवाडीचं मंदिर. त्या पाठीमागे ना इथे ॲम्ब्युलन्स वगैरे इथे लावण्यात आलेली आहे. आणि आपण आता पुढे चाललो आहे. पॅराशूट आलेलं आहे इथे. या ठिकाणी हेलिकॉप्टर कितना रुपये दादा? 120 रुपयाला. फ्लॉवर पॉट किती रुपये? 100ला 4 असे छोटेवाले टेबलावर ठेवायला इथे फ्लॉवर पॉटसुद्धा आहेत. जागोजागी इथे CCTV लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक LED स्क्रीन आहे. तर हा जो रोड आहे ना तो कणकवलीच्या दिशेने जातो आणि त्याच्याबरोबर बाजूला हा जो रोड आहे ना तो मसुऱ्याच्या दिशेने जातो. तर आपण मसुऱ्याच्या दिशेने जातो आहे. तिथे सुद्धा दुकानं आहेत. तर या ठिकाणी आपले चांदेरकरांचं मालवणी खायचं दुकान आहे. आणि इथे वेंगुर्ला नगर परिषदेची इथे अग्निशामक दलाची इथे गाडी आलेली आहे. पंकज भेटलाय. त्यानंतर या साईडला सुद्धा आपल्याला भरपूर गर्दी पाहायला भेटते. जसं मुंबईला FS आहे, जे FS मार्केट आहे, तसंच ना इथे अंगणवाडी जत्रेला ना आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे इथे कपडा मार्केट. म्हणजे मसुराची जी लाईन आहे ना त्या लाईनला सगळेच तुम्हाला इथे कपड्याचे दुकानं इथे पाहायला भेटतात. म्हणजे जेंट्सची असू देत, लेडीजची असू देत,
त्यांचं दुकान ना इथे पाहायला भेटत आहेत तुम्हाला हे बघा. अरे ते यस कासेकर बिग फॅन, यस कासेकर बिग फॅन. निवांत. तर मसुराची लाईन आहे ना ती तिथपर्यंत आपण गेलेलो आहोत आणि त्यानंतर आपण चाललेलो आहोत पुन्हा खाली म्हणजे उतरत्या दिशेने चाललेलो आहोत. तर आपल्याला दोन्ही साईडला आपल्याला भरपूर सारी दुकानं भेटत आहेत आणि जसं FSला आहे म्हणजे मुंबईला FS आहे तसंच या ठिकाणी तुम्हाला इथे कपडा मार्केटसुद्धा पाहायला भेटतात. म्हणजे दरवर्षी या ठिकाणी दुकानंही लागलेली असतात. तर तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर या गोष्टी सगळ्या भेटतील तुम्हाला. तुम्ही इकडे नक्की या. तर मंडळी मगाशी आपण मसुरा रोडने होतो. मसुरा रोडवरून आपण चाललेलो आहोत कणकवली रोडला आपण जात आहोत. तर कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांची इथे गर्दी भरपूर आहे. ना समोर ना इथे मोठं दुकान लागलेलं आहे. स्कूल बॅग, ट्रॅव्हल बॅग ह्याचं दुकान आहे. तर ना इथे ना मोठे चादरी तुम्हाला पाहायला भेटत आहेत. हे बघा वेल्वेटवाले. हे अंगणवाडी जत्रेमधलं सर्वात मोठं दुकान हे बघा चादरचं. या ठिकाणी इथे कोणतंही कापड लागेल ना ते या ठिकाणी भेटून जाईल. म्हणजे चादरी आहेत, बेडशीट आहेत, ते कर्टन्स आहेत तर ह्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर इकडचा जो पूर्ण एरिया आहे ना तर तो इथे बँगल्स, चैन वगैरे खोटे त्यांचं दुकान इथे पाहायला भेटतं आहे. हे बघा या ठिकाणी हे पिशव्या आहेत 100 रुपये आणि 50 रुपये. आणि हा देवीचे जे फोटो आपल्याला पाहायला भेटत आहेत ना हे बघा ते तुम्हाला बार्गेनिंग करून घ्यावे लागतील. 100 रुपये बोललेत पण आम्ही 90 रुपयाला हे फोटो घेतलेले आहेत आणि पिशवी ना 100 रुपये आणि 50 रुपयाला भेटतील ना. या ठिकाणी ना ही काच बॉटल आलेली आहे आणि ह्याची प्राईस 50 रुपये आहे. आतमध्ये काच आणि वरती प्लास्टिक. मोठी बाटली असते ना अशी. हा आम्ही हिच्याकडे आहे बघ. ह्याच्याकडे ती वाली ही नाही मग ही तुमच्याकडे भेटते ना. मग तुमच्याकडे आपण हे करू शकतो, कॉन्टॅक्ट करू शकतो. इथे कणकवलीचं प्रवेशद्वार आहे. इथून सुद्धा आपण श्री भराडी देवीचं दर्शन घेऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत ना जास्त प्रमाणात ते म्हणजे खाद्याचे स्टॉल. बघा आपल्या कुडामधले आळवे बंधू त्यांचं इथे स्टॉल आहे. या ठिकाणी ना इथे बचत गटवाल्यांचे इथे स्टॉल आहेत. तर चला आतमध्ये जाऊया, काय काय स्टॉल लागले आहेत ना ते पाहूया. इथे महिला बचत स्टॉल आहेत आणि इथे पोळीत पिठी, मसाला, त्यानंतर आपले आर्टिफिशियल आपले बॅग असतील ते तयार केलेले आहेत. घरात लागणारे जे आपले लोणचे आहेत, मिरच्या असतील त्यांची लोणचे असतील, आर्टिफिशियल बकेट्स असतील हे तुम्हाला पाहायला या ठिकाणी भेटणार आहेत. पण बाजूला आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा इथे गावठी पोहे, कोळीत पिठी, चकली, त्यानंतर इथे लोणची, इथे पापड, तिचरी असे आहे. आणि इथे मसाला वगैरे असेल ना त्याचं दुकानसुद्धा आपल्याला पाहायला. सर बिग फॅन सर. तर त्यानंतर आपण थोडंसं पुढे जातो आहे. तर इथे विविध प्रकारचे इथे स्टॉल लागलेले आहेत. या ठिकाणी मातीची भांडी जी बनवलेली आहेत ना, पाण्याची पॉट्स वगैरे ते सुद्धा आहेत. तर आता आपण अरे सर बिग फॅन सर, बिग फॅन सर. आपल्याकडे गायकवाडसुद्धा आलेले आहेत. तर शरदसुद्धा आलं आहे. शरदची टीमसुद्धा अंगणवाडी जत्रेला आलेली आहेत, पूर्ण फॅमिली. चला आपण जाऊया मध्ये. ठिकाणी ना इथे गर्दी जमलेली आहे. 200ला 4 म्हणून इथे कुठलेही ड्रेस पीस इथे 200ला 4 कडक गर्दी जमलेली आहे इथे लेडीज लोकांची. आता आपण आलो आहोत वस्त्रकलाच्या स्टॉलला. हे बघा वस्त्रकलाचा स्टॉल आहे. मध्ये वस्त्रकलाचे मालक इथे रोहित कडू आपल्याला पाहायला भेटतील. मंडळी आपण आता आहोत कणकवली बस स्टँडच्या इकडे आणि इथून कणकवलीची लाईन चालू होते. म्हणजे इथून कणकवलीच्या दिशेने जे लोक आहेत ना ते इथून येतात. आणि आपल्यासोबत आहेत वस्त्रकला ब्रँडचे ओनर रोहित कडू. आणि मगाशी आपण शॉपला गेलो, व्हिजिट केलं त्यांच्याकडे. खूप गर्दी होती. टी शर्ट खूप चांगले चांगले आहेत. तुम्ही एकदा व्हिजिट करा शॉपला किंवा ऑनलाईन. आपल्यासोबत आता ऋग्वेद आहे, एक चांगला एक मालवणमधला एक रील स्टार. त्याने हिंदू परिषदची ना एक इव्हेंट होता, त्याच्यामध्ये कितना नंबर आला आहे ऋग्वेद तुझा?
3रा नंबर आला. त्याचे मनापासून अभिनंदन. अशीच प्रगती करत राहा. ह्याचे मालवणी व्हिडिओ असतात इंस्टाग्रामवर, त्याला जाऊन तुम्ही फॉलो करा. मी ID मेन्शन करतो, पटापट जाऊन तुम्ही करा त्याला मेन्शन. तसेच वस्त्रकलाचं सुद्धा आहे इंस्टाग्रामवर, त्यालासुद्धा फॉलो करा. मंडळी आता आपण चाललेलो आहोत आपल्या घरी आणि तिथे जाऊनच हा व्लॉग एंड करूया. आणि आपल्यासोबत ऋग्वेद आहे आणि ऋग्वेदसोबत आपण मालवणला जाणार आहोत. आणि चला, ही होती अंगणेवाडीची जत्रा. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पण एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.